पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवरती बसमध्ये पहाटेच्या वेळी बलात्कार, नराधम दत्तात्रय गाडे फरार, आरोपीच्या भावाची चौकशी। स्वारगेट स्टँडवरती शिवशाही बसमध्ये बलात्कार करणाऱ्या नराधमाची ओळख पटली। बलात्कारी शिरूरचा हिस्ट्री शीटर तरुणीला फूस लावून दुसऱ्याच बसमध्ये नेल्याचं तपासामध्ये उघड। तपासामध्ये श्वान पथकाची सुद्धा मदत। ठाकरेंच्या शिवसेनेची फडणवीसांसोबत जवळीक वाढते का? शिंदेंवरती दिवसेंदिवस घणाघाती हल्लाबोल तर फडणवीसांचं होतंय वारंवार कौतुक। राजकीय तर्क वितर्कांना ऊत। ओएसडीच्या मुद्द्यावरून शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या रडारवर। भुमरेंनंतर सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड यांच्या ओएसडींवरती अमोल मिटकरींचे आरोप। मस्साजोग सरपंच हत्येच्या खटल्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे पाहणार काम। आमदार धस आणि दमानियांकडून नियुक्तीचं स्वागत। सरपंच हत्या खटल्यामध्ये उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर ग्रामस्थांना अन्नत्याग मागे घेण्याची प्रशासनाची विनंती। पोलीस प्रमुख नवनीत कावत यांच्या सोबतच उज्ज्वल निकम यांचंही आंदोलन मागे घेण्याचं आवाहन। नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सह्याद्रीवरती खास बैठक। मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिवांची उपस्थिती। दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र गैरहजर। तब्बल 5 दिवसांनंतर कर्नाटक महाराष्ट्रामध्ये बस सेवेला सुरुवात। कर्नाटक एसटीची पहिली बस कोल्हापूरमध्ये दाखल। महाराष्ट्र एसटीची सेवाही बेळगावपर्यंत। सावरकरांची बदनामी केल्याच्या खटल्यामध्ये राहुल गांधींकडून ऐतिहासिक संदर्भ कोर्टात सादर करण्याची मागणी। सात्यकी सावरकरांचा विरोध। राहुल गांधींचं वक्तव्य सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल नसल्याचा दावा। त्र्यंबकेश्वरमध्ये शिवस्तुती कार्यक्रमामध्ये न जाण्याचा प्राजक्ता माळीचा निर्णय। विरोधामुळे घेतला निर्णय। प्राजक्ता माळीशिवाय होणार आजचा कार्यक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।